सीताराम सर्वांना. आता माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी शेअर करणार आहे डोशाची रेसिपी. ते मोठे जाड तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी, आणि उडीद डाळ घेतलेली आहे, पोहे घेतलेले आहेत जाडसर, आणि मेथी घेतलेले आहेत. कारण मेथी आणि आपले पोहे टाकलेत आपल्या एकदम हॉटेलमधली आणि रेसिपी होती डोशाची. आणि मस्त स्वच्छ धुवून आपल्याला हे डाळ तांदूळ असे 4 घंट्यासाठी रात्रभर भिजत घालायचे आहेत. आणि मस्त असं जाड जुने तांदूळ घेतले की मस्त असे फुगून येतात आपले. तर आता 4 घंट्यासाठी ठेवून देऊत आपण ह्यांना भिजायला. 4 घंटे झालेले आहेत. मस्त तांदूळ असे भिजलेले आहेत आपले. आता परफेक्ट बॅटर ह्याचं तयार होतं चांगले तांदूळ भिजल्यामुळं, आणि वाटायला पण सोपे जातात. तर आता मस्त असं बॅटर करून घेतलेलं आहे. आणि उडीद डाळ पण अशीच बारीक काढून घ्यायचं आहे, आणि दोन्ही मिक्स केलेलं आहे. आणि दोन्ही आपलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि रात्रभर आपल्याला ह्याला असं 4 घंट्यासाठी असं गरम ठिकाणावर ठेवायचं आहे, ज्याच्याने की आपलं बॅटर मस्त असं फुगून येईल. बॅटर कसं झालं 4 घंटे झालेले आहेत बघा, किती छान असं फुगून आले आपलं बॅटर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ ऍड, चांगलं बॅटर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बॅटर एकदम परफेक्ट झालं तर डोसा मस्त बनतो. पातळ झालं तर डोसा कडक बनत नाही, घट्ट झाल्यावर जास्त पातळ होत नाही. म्हणून एकदम परफेक्ट आपलं बॅटर तयार झालं तर मस्त सुपर डोसे तयार होतात. आणि आता कसे करणार आहे मी ते पण चला. आता मस्त आपला तवा असा गरम झालेला आहे. आधी आपण तेल आणि पाणी टाकून आपला तवा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर तेल पाणी टाकून मस्त मस्त डोसा लावून घ्यायचा आहे. आपला डोसा चिकटत नाही काही नाही, एकदम पेपर मधल्यावानी होतो बघा. किती छान असा डोसा झालेला आहे. बॅटर छान झालं की डोसा आपला परफेक्ट बनतो. बॅटर मध्येच कमाल आहे डोसा बनवायची. तर बघा किती छान डोसा बनलेला आहे एकदम हॉटेल मधल्यावानी. आणि आता ह्याच्या संग चटणी बनवलेली आहे मी, आलूची भाजी पण बनवलेली आहे, आंबट तिखट गोड अशी 2-3 प्रकारच्या चटण्या पण बनवलेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा. कॉन्टेंट आवडलं तर शेअर, लाईक अँड सबस्क्राईब द माय चॅनल. कशी वाटली रेसिपी? या मग सर्वजण डोसा खायला. सबस्क्राईब द माय चॅनल.